हॅलो स्टुडंट्स, माझे नाव निलेश हरी शेळके, वॅकेशनल ट्रेनर ॲज स्टोर ऑपरेशन असिस्टंट इंडियन कंपनी ऑफ सिंटम वस्किल इंडिया. आपल्या शाळेचे नाव आहे सरकारी उच्च माध्यमिक शाळा टोकरखाडा सिल्वासा, दादर नगर हवेली अँड दीव दमण. आज आपण इयत्ता 9वीमधील रिटेल हा सब्जेक्ट बघणार आहोत. तर आपण प्रकरण 4 उद्योजकता कौशल्य एंटरप्रेन्योरशिप स्किल चालू केलं आहेत. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण व्यवसाय प्रकार टाइप्स ऑफ बिझनेस बघितले आहे. त्यामध्ये सेवा व्यवसाय, मर्चंडायझिंग व्यवसाय आणि हायब्रिड बिझनेस हे बघितलेलं आहेत. तर सर्व्हिस बिझनेसमधले आपण दोन एक्झाम्पल बघूया. सर्व्हिस बिझनेस राहिले ते सांगतो तुम्हाला 1 मिनिटमध्ये. तर सेवा व्यवसाय, बँक असेल, ओके, किंवा तुमचे हॉस्पिटल्स असेल किंवा स्कूल्स असेल, ओके, या काय झालं तुमच्या सर्व्हिस बिझनेस. बँकेमध्ये आपण बँकेचे कस्टमर आहोत, ओके, किंवा त्याचप्रमाणे स्कूलमध्ये गेलो तर आपण जे शिक्षक तुम्हाला शिकवता आम्ही लोक ते काय करतो, एक प्रकारे सर्व्हिस देतोय, ओके. त्याचप्रमाणे हॉस्पिटलमध्ये पण डॉक्टर लोक असतील, नर्स असेल, वार्ड बॉय असेल, ते काय करतात, एक प्रकारे त्यांचं काय एक सर्व्हिस देतात तुमच्यासाठी, ओके, किंवा जे पेशंटसाठी असेल. हे झाले सर्व्हिस बिझनेसमधील एक्झाम्पल, ओके. तर ठीक आहे, आपण नेक्स्ट पॉईंट चालू करत आहोत. आपल्या समुदायात आढळणारे व्यवसाय प्रकार. त्याच्यामध्ये आहे पर्यटन क्षेत्रातील आढळणारे व्यवसाय उद्योग. पर्यटन क्षेत्रामध्ये कोणकोणते व्यवसाय बिझनेस आढळतात ते आपल्याला बघायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तंत्रज्ञानाची प्रगती ज्या प्रकारे विकसित आहे, डेव्हलप होत आहे, त्याच प्रकारे जगभरातील लोकांसाठी प्रवास अधिक सोपा होतोय, सोयीस्कर होत आहेत, ओके, किंवा आपण झालेला आहे असं म्हणू शकतो. आपण असे बोलू शकतो की पर्यटन उद्योगाचा विस्तार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. ठीक आहे, तर मग हे पर्यटन म्हणजे काय आहेत, तर ते आपण त्याचा अर्थ वगैरे बघूया. पर्यटन ही संज्ञा टूर या शब्दाशी संबंधित आहे आणि प्रवास म्हणजे टूर हा शब्द लॅटिन भाषेतील शब्द आहे. मग कोणत्या शब्दापासून आला आहे? टॉर्नर्स, TORNO या शब्दापासून आलेला आहेत. विद्यार्थी मित्रांनो, टॉर्नर्स या शब्दाचा मूळ अर्थ वर्तुळ किंवा वर्तुळाकार असा आहे. या शब्दापासून पुढे वर्तुळाकार प्रवास किंवा टूर्स पॅकेज हा शब्द पुढे रूढ झाला, ओके. तर काय आहे, टूर हा शब्द आपण लक्षात ठेवायचा. हा कोणता आहे शब्द? लॅटिन भाषेतील शब्द आहेत आणि तो टॉर्नस या शब्दापासून आलेला आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. चला तर आपण व्याख्या बघूया, पर्यटन म्हणजे काय. पर्यटन म्हणजे आपण व्याख्या बघतोय, एका व्यक्तीने किंवा व्यक्तिसमूहाने एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी मनोरंजनासाठी, अभ्यासासाठी किंवा कामासाठी केलेला प्रवास म्हणजे पर्यटन होय, ओके. मनोरंजन, फुरसतीचा वेळ घालवण्याचे हे काय झालेलं आहे, एक प्रकारचं आपल्याला आपण म्हणू शकतो पर्यटन एक साधन झालेलं आहे आता लोकांसाठी, ओके. जे काही जॉब वगैरे करतात ते त्यांचा जो काही विकेंड असेल, सुट्टीचा दिवस असेल, तो एक मनोरंजनासाठी ते त्यांचे एक साधन झालेलं आहेत, ओके. तर आपला पहिला पॉईंट आहे टूर्स अँड ट्रॅव्हल्स, ओके. आपल्या सर्वांना माहीत आहे की याच्यात आपण पर्यटन बघितलं. प्रवास म्हणजे काय? प्रवास आणि पर्यटन यामध्ये काही फारसा फरक नाही आहेत, ओके. तर पर्यटन म्हणजे आपण बघितलं आहे की जे व्यक्ती आहे किंवा लोक आहेत ते त्यांच्या मनोरंजनासाठी पर्यटन ठिकाणी जाऊन मनोरंजन करतात, ओके. प्रवास म्हणजे काय? तुम्ही सपोज तुमच्या कामानिमित्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असेल किंवा तुमची मार्केटिंग एजन्सी असेल किंवा डिस्ट्रीब्युटर असेल, तुम्ही एक माल एका ठिकाणाहून दुसऱ्यापर्यंत पोहोचत आहे तुम्ही, किंवा ट्रान्सपोर्ट सर्व्हिसमध्ये काम करत असेल तर एका ठिकाणाहून दुसरे जात आहे, तिथे काय करता, तुम्ही काम करताय, ओके. म्हणजे हा का प्रवास झाला. आणि पर्यटन म्हणजे काय, तुम्ही तुमच्या कामातून वेळ काढून फिरायला जातात, त्याला आपण पर्यटन म्हणू शकतो. तर प्रवास म्हणजे काय आपण बघूया. प्रवास म्हणजे तुलनात्मकदृष्ट्या भौगोलिक स्थानामधील लोकांची हालचाल किंवा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाणे. त्यात वस्तू असतील,
ओके. किंवा तुमच्या ट्रान्सपोर्ट सर्व्हिस असेल किंवा आपण पायी पायी सायकल, वाहन असेल, ट्रेन असेल, बोट असेल, विमान असेल किंवा इतर मार्गाने प्रवास करतो किंवा तुमच्या या एक गुड्स अँड सर्व्हिस एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी पोहोचवतात किंवा तुम्ही पोहोचू शकतात. प्रवासात सतत काही ना काही हालचाली मधील लहान मुदतीचा समावेश असू शकतो. तुम्हाला एक टाईम दिलेला असतो तिथे. ओके. मग हा प्रवास कुठे करू शकतो आपण? प्रवास हा स्थानिक असतो, प्रादेशिक असतो, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय असू शकतो. काही देशांमध्ये स्थानिक नसल्या अंतर्गत प्रवासासाठी सहसा पासपोर्टची आवश्यकता असू शकते. तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी सहसा पासपोर्ट प्लस व्हिसा आवश्यक असतो. पासपोर्ट आणि व्हिसा हा आवश्यक असतो. समजलं पर्यटन आणि प्रवास म्हणजे काय असतं? तर ठीक आहे, आपण टूर्स अँड ट्रॅव्हल्स बघूया. पहिला पॉईंट आहे आपला टूर्स अँड ट्रॅव्हल्स. टूर्स अँड ट्रॅव्हल्स हा व्यवसाय प्रत्येक देशात चालणारा व्यवसाय आहे. ओके. प्रत्येक शहरात चालणारा व्यवसाय व पाहण्यासारखा आणि खरेदी करण्यासारखा आहे. हे प्रत्यक्ष पर्यटन केल्याशिवाय समजत नाही. कारण प्रत्येकाला प्रवास, फिरणे, माहिती गोळा करणे फार आवडत असते. पण त्याचबरोबर प्रवास करताना टूर गाईड हा लागतोच. आणि हा टूर गाईड प्रत्येक टूर अँड ट्रॅव्हल व्यवसायात काम करणाऱ्या कंपन्यात काम करत असतो. स्वतःची कला जपत आणि वेगवेगळ्या शहरांची आणि देशाची माहिती घेऊन आपल्या पर्यटकाकडे सोप्या आणि सहज भाषेत पोहोचवणे. त्याच्या बजेटप्रमाणे प्रवाशांना टूर प्लॅन, प्रवास विमा इत्यादी हे सर्व भाग टूर अँड ट्रॅव्हल्स व्यवसायातील अविभाज्य घटक आहेत. ओके. हा तर विद्यार्थी मित्रांनो, टूर अँड ट्रॅव्हल व्यवसाय हा प्रत्येक देशामध्ये चालणारा व्यवसाय आहे. असं काही नाही की स्पेसिफिक देशच हा बिझनेस करताय, तर प्रत्येक देशामध्ये तुम्ही बघताय ओला, उबेर हा एक प्रकारे आपण किंवा तुमच्या बसेस असेल तुम्ही बुक करून जाता, ते एक प्रकारे काय टूर्स अँड ट्रॅव्हल व्यवसाय. जेव्हा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो फिरायला जाता, जेव्हा तुम्हाला त्या ठिकाणची माहिती नसते, तर ते ठिकाणी एक टूर गाईड असतो. तर त्या टूर गाईडकडे एक सर्व व्यवस्थितरित्या त्या ठिकाणाबद्दल सर्व माहिती असते आणि तो तुम्हाला व्यवस्थितरित्या तुम्हाला समजेल अशा प्रकारे तुमच्या भाषेमध्ये तो तिथली माहिती किंवा तिथले काही वैशिष्ट्य असेल त्या ठिकाणाचे ते तुम्हाला सांगत असतो. ओके. म्हणजे काय म्हणायचं याच्यामध्ये, टूर अँड ट्रॅव्हल हा एक व्यवसाय झालाच, तर टूर्स अँड ट्रॅव्हल्सपासून पण एक रोजगार निर्माण झाला असा आहे, तो आहे टूर गाईड्स. जे जिथे जिथे काही वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं असतील, तिथले लोक असतील, त्यांना त्या ठिकाणची सर्व माहिती असते. त्यातून ते काय करतात, पैशाच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती पुरवतात किंवा सांगतात. वैशिष्ट्य त्या ठिकाणचं तुम्हाला ते सांगतात. सेकंड नंबर आहे निवास. ओके. मग विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच प्रवाशांसाठी नवीन किंवा परदेशी ठिकाणी येताना जी काही राहण्यासाठी सुरक्षित जागा असणे सर्वात महत्त्वाचे आहेत. त्याला काय म्हणतो आपण, निवास. त्यामध्ये हॉटेल्स येतं, लॉजिंग असेल किंवा मग रेस्टॉरंट असेल. ओके. ठीक आहे, बघूया आपण निवास. आदरातिथ्य व निवास उद्योग हा देखील पर्यटनातील मुख्य व्यवसाय प्रकार आहे. पर्यटक एका ठिकाणी प्रवास करत असताना निवासस्थानाला जास्त प्राधान्य देतात. निवास व्यवसायात हॉटेल्स, गेस्ट हाऊस इत्यादी भागात विस्तरित आहेत. पर्यटन आणि हॉटेल्स क्षेत्र या दोन्हींचा संबंध अनन्यसाधारण आहे. प्रवासात मुक्कामासाठी सोय करण्याचे काम एकमेकांच्या सहाय्याने केले जाते. प्रवाशांना आकर्षक सवलती देऊन ग्राहक मिळवण्याचे काम निवास भागात असते. ओके. ठीक आहे. जेव्हा आपण किंवा जे काही लोक फिरायला जातात, ते त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या टप्प्यावरती आराम करण्यासाठी एक निवास राहण्याची सोय असणं गरजेचं असतं. मग ते हॉटेल्स असेल, गेस्ट हाऊस असेल. ओके. त्या ठिकाणी मग ते गेस्ट हाऊस ते एक प्रकारे त्यांना राहण्यासाठी एक ऑफर करतात. ओके. सवलती देतात. का देतात सवलती? तर एकाच ठिकाणी जेव्हा तुम्ही कुठे जाल, सपोज तुम्ही शिर्डीला जाता. ओके. तुम्ही शिर्डीला बऱ्याच ठिकाणी गेला असेल. ओके. तर भरपूर हॉटेल्स आहेत तिथे राहण्यासाठी, पण प्रत्येक हॉटेलचे रेट हे वेगवेगळे असतात. त्यांच्या सवलतीनुसार ते आकर्षित करण्यासाठी, प्रत्येक ग्राहक सॅटिस्फॅक्शन मिळण्यासाठी, ग्राहक आपल्याकडे येण्यासाठी ते हॉटेल्सचे प्रत्येक एक कॉम्पिटिटर म्हणून ते एक तुम्हाला सवलती देतात, सूट देतात. ओके.
थर्ड पॉईंट आहे विमान कंपन्या. ओके, एअरलाईन्स. विद्यार्थी मित्रांनो, विमान कंपन्या, जेव्हा तुम्हाला जे काही तुम्हाला याच्यामध्ये काम करायचं असेल, ओके, पायलट व्हायचं असेल, तर तुम्हाला एक स्पेसिफिक शिक्षण घेणं आवश्यक आहे. तर विमान कंपन्यामध्ये काम करण्यासाठी BSc इन एअरलाईन्स मॅनेजमेंट हे लागतं, किंवा BTech इन एरोनॉटिक इंजिनिअरिंग हे तुम्हाला कंप्लीट करून मग तुम्हाला तिथे विमान कंपन्यामध्ये काम करण्याची संधी भेटते. ओके, तर 12वी सायन्सनंतर BTech इन एरोनॉटिक इंजिनिअरिंग तुम्हाला करावे लागणार आहेत. त्यामुळे तिथे जॉबचे ज्या ज्या विद्यार्थ्यांना ह्या कंपन्यांमध्ये काम करण्याची आवड आहेत त्यांच्यासाठी हे एक मार्गदर्शक आहेत. तर विमान कंपन्यासाठी काम करणे ही वेगळा आनंद देणारी संधी असते. इतर व्यवस्थापन अभ्यासक्रम पूर्ण असल्यास प्राधान्य संधी मिळते, त्याचबरोबर आकर्षण वेतनही दिले जाते. ओके, तर काही पॉप्युलर एअरलाईन्स आपल्या भारत देशामध्ये आहेत. त्याच्यामध्ये आहे इंडिगो, स्पाइस जेट, गो एअर, एअर इंडिया एक्सप्रेस, अलायन्स एअर, एअर इंडिया. हे जे काही मी नावं घेतली आत्ता विद्यार्थी मित्रांनो, या सर्व प्रकारचे काय विमान कंपन्या आहेत. ओके, तर आपला लास्टचा पॉईंट आहे वाहतूक सेवा, ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस. ओके, पर्यटन व्यवसायाबरोबर इतर कोणत्याही व्यवसायामध्ये ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस ही खूप महत्त्वाची मदत मानली जाते. पर्यटन व्यवसायाला वाहतूक सेवा मोठ्या प्रमाणात हातभार लावत असते. अनेक खाजगी सेवा देणाऱ्या कंपन्या कार्यरत आहेत. आरक्षण आणि आकर्षण सवलती तसेच पॅकेज देण्याचे काम या क्षेत्रातील लोक करतात. वाहतूक सेवामध्ये तुमचं एकतर तुम्ही काय गुड्स अँड सर्व्हिस पण नेऊ शकता, किंवा तुम्ही ओला उबेर हे नाव पण ऐकलेलं असेल. वाहतूक सेवा करण्यासाठी, पॅसेंजर वाहण्यासाठी ही खूप महत्त्वाची आहे. किंवा तुम्हाला जे कुठे फिरायचं असेल, कोणत्याही पण प्लेसला जायचं असेल मनोरंजनासाठी किंवा अभ्यासासाठी, कामासाठी, तर तुम्हाला वाहतूक ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस हे खूप महत्त्वाचं भूमिका त्याची बजावतं. ओके, तर हे आपण 4 पॉईंट बघितलेले आहे या लेक्चरमध्ये. थँक्यू.